शक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार की भरपूर जणांचा गैरसमज झालेला आहे की पौर्णिमा ही मंगळवारच्या दिवशी करावी का सोमवारच्या दिवशी करावी, पण स्वामी समर्थ केंद्रानुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी पौर्णिमेचं पूजन असतं ते आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करत असतो, म्हणजे 7-7:30 वाजता लक्ष्मी येण्याची वेळ जी असते त्यावेळेस आपण सत्यनारायणचं पूजन करत असतो। पण ह्या वेळेस सत्यनारायणचं पूजन हे आपल्याला जी पौर्णिमा लागणार आहे ती अगोदर तुम्हाला सांगते की पौर्णिमा कधी सुरू होणार आहे। तर पौर्णिमा ही मंगळवारच्या दिवशी 2 तारखेला लागणार आहे। संध्याकाळी 5:55 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा ही 5:08 समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला 2 तारखेला सत्यनारायणचं पूजन करायचं आहे। पण भरपूर जण फक्त सत्यनारायणचं पूजनच करायचं आहे। ज्यांचा सत्यनारायणचं म्हणजे उपवास असतो पौर्णिमेचा, त्यांनी काय करायचं आहे, मंगळवारच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला फक्त सत्यनारायणचं पूजन करायचं आहे। बघा, तुम्ही जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी पौर्णिमेचा उपवास करायला म्हटला किंवा सत्यनारायणचं पूजन करायला म्हटलं तर तुम्हाला जो आपण प्रसाद करतो घरातल्या घरात तो प्रसाद तुम्हाला देवाजवळ ठेवता येणार नाही। जर तुम्ही 3 तारखेला जर पूजा करणार सत्यनारायणची तर तुम्हाला सकाळीच पूजा करावी लागणार आहे, नाही तर 5च्या अगोदर करावी लागणार आहे। आणि त्यावेळेस ग्रहण काळ सुरू झालेला असल्या कारणाने आपल्याला सत्यनारायण प्रभूंची तर पूजा तुम्ही करणार, पण त्या ठिकाणी तुम्हाला शिराचा प्रसाद ठेवता येणार नाही। तुम्ही खडी साखरचा पूजा म्हणजे तो प्रसाद ठेवू शकतात, पण स्वामी समर्थ केंद्रानुसार असेच सांगितलेलं आहे की उदयाच्या तिथीनुसार आपल्याला हिंदू धर्मामध्ये याचा मान आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, 2 तारखेला संध्याकाळी पूजा करायची आहे। म्हणजे 5:45 वाजता, म्हणजे 6 वाजता 6:30 वाजता केली तरी सुद्धा चालेल, पण सोमवारच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणचं पूजन करायचं आहे आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे। ज्यांचा उपवास असेल त्यांनी मंगळवारच्या दिवशी उपवास करायचा। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।